कोकणातल्या जमिनी परप्रांतीयांना विकण्यास बंदी असावी. तुम्ही कोकणात जर गेलात तर कृपाशंकर सिंगचीच 300 एकराची जमीन आहे आणि आपल्या एका स्वाभिमानी मराठी नेत्यानेच त्याला ती घेऊन दिलेली आहे. त्यामुळे परप्रांतीय लबाड नाही आहेत, आपले लोक नालायक आहेत. लोकांनी खूप मुद्दे मांडलेले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये आम्ही ज्या वेगवेगळ्या परिषदा, बैठका, कार्यक्रम घेतले, त्याच्यामध्ये आता उपस्थित असलेल्या लोकांची संख्या कमी असली तरी सुद्धा मला ही बैठक या दृष्टीनं वैशिष्ट्यपूर्ण वाटते की लोक राजकीय प्रश्नांच्या बद्दलचं त्यांचं म्हणणं मांडतायत आणि जवळपास मला वाटतं एक 20-22 लोकांनी इथे त्यांचे मुद्दे 20-22 लोकांकडनं ते मुद्दे इथे आले आणि अशा प्रकारची चर्चा जर झाली नाही, अशा प्रकारचा प्रतिसाद जर समोरनं आला नाही, तर इथे बसलेल्या माणसांनी जो शब्द मांडला आहे तो शेवटचा आहे असं मांडून लोक ऐकून परत निघून जातात आणि अंतिमतः त्याच्यातनं संघटन उभं राहत नाही. त्यामुळे समोर जी बसलेली माणसं आहेत त्या माणसांना इथे जे काही काम मांडलं जातंय, चर्चा होते आहे, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे. तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांना प्रतिसाद देण्याच्या अगोदर तुम्ही जे म्हणलात की संयुक्त महाराष्ट्र आघाडीचे मुद्दे आणि आपण मराठी नाम्यात केलेले मुद्दे ह्याच्यामध्ये साम्य आहे. तर तुमचा जाहीरनामा आम्ही कालच पाहिला होता सगळ्यांनी. त्यामुळे जिथे तुमच्या जाहीरनाम्यातनं काही गोष्टी घेता येणं शक्य आहे ते आम्ही घेऊ. जिथे मराठी नाम्यातल्या काही गोष्टी तुम्हाला घेता येणं शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी घेऊ आणि म्हणजे मराठी नामा आणि संयुक्त महाराष्ट्र आघाडीचा जाहीरनामा हे जवळपास एकच डॉक्युमेंट असेल अशा पद्धतीनं आपण तो प्रयत्न करूया. तर त्या अर्थाने एक सर्व सहमती उभी राहील असं पाहूया. मगाशी इथे प्रणाली राऊत होत्या आणि त्यांनी त्यांच्या उमेदवारीच्या बद्दल सांगितलं. त्या गेले काही महिने आमच्या बरोबर मराठी शाळांच्या प्रश्नासाठी काम करतायत. आम आदमी पक्षाचं त्यांचं जे काही काम असेल त्या कामाच्या बद्दल आपल्याकडे काही एक गैरसमज आहेत की त्यांनी सगळ्या पब्लिक स्कूल, सरकारच्या ज्या शाळा आहेत त्यांचा दर्जा सुधारला, हे बरोबर आहे. पण त्या सरकारच्या अनेक शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत, त्या हिंदी माध्यमाच्या आहेत असं नाही. हे केजरीवालने पण आपल्याला सांगितलं नाही आणि आपणही ते जाणून घेण्याचं कष्ट केले नाही. त्यामुळे आपल्याला इथल्या पब्लिक स्कूल ज्या आहेत, इथल्या ज्या सरकारच्या शाळा आहेत त्या जगवायच्या आहेत, पण सरकारच्या मराठी माध्यमाच्या शाळा जगवायच्या आहेत. मुंबई पब्लिक स्कूल आपल्याला जगवायचं नाहीये. ते जितक्या लवकर मरेल तितका आपण त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे हा एक फरक आपण लक्षात घेऊया. त्यामुळे आम आदमी पक्षाचं स्वतंत्रपणे काय होईल मला माहित नाही, पण प्रणालीताई ह्या आपल्या चळवळीतल्या सहकारी आहेत. आता माझा त्यांना पाठिंबा आहे असं म्हणणं एका अर्थाने निरर्थक आहे, कारण मी घाटकोपरला राहतो, त्या माहीमला राहतात. पण इथले जे कोणी लोक त्यांच्या प्रभागात राहत असतील त्यांनी प्रणालीताईंना मदत करावी अशी एक विनंती कार्यकर्ता म्हणून मी आपल्या पुढे करतो. जे मुद्दे लोकांनी मांडले त्याची व्यवहार्यता बघूया. म्हणजे 2 तारखेला आपण अंतिम मराठी नामा लोकांच्या पुढे सादर करू. जाहीर सभेमध्ये चळवळीच्या प्रतिनिधींना वेळ मिळणं असा एक मुद्दा तुम्ही मांडलाय. मी तशा प्रकारचं पत्र, आपला मागणीनामा जेव्हा राजकीय पक्षांच्या नेत्यांना आपण पाठवू त्यावेळेला तशी विनंती आम्ही करतो. पण मला असं वाटतं की छोटे पक्ष सोडले तर आपल्याला त्यांचं व्यासपीठ मिळण्याची फार कमी शक्यता आहे. म्हणजे इथे बोलतानाही तुम्ही म्हणालात की शिवाजी पार्कला सभा होतात किंवा इतर ठिकाणी होतात. कदाचित चौक सभांमध्ये थोडी माणसांची भरती होण्यासाठी आपला उपयोग त्यांना होऊ शकेल, पण मोठ्या कार्यक्रमांमध्ये होईल का मला शंका आहे. पण तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने आपण त्यांना पत्र पाठवू. सत्यनारायणाच्या पूजेचा उल्लेख याच्यामध्ये झाला, त्या सत्यनारायणाच्या पूजेतही आपण देऊ. सत्यनारायणाच्या पूजेपासून ते साईबाबांकडे जाणाऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांना आपण भेटू. पण ते साईबाबा आणि सत्यनारायण सोडून आपलं ऐकतील का ह्याच्याबद्दल मला तीव्र शंका आहे. पण तुम्ही म्हणता आपण एकदा करून पाहूया. म्हणजे साईबाबांचेच आपल्यावर काही उपकार झाले समजा मराठी शाळेवर, मराठी माणसावर, तर माहित नाही मला. मराठी शाळांचं अनुदान वेळेवर मिळावं हा मुद्दा मांडलाय आणि तो मला अत्यंत रास्त मुद्दा वाटतो. त्यामुळे मराठी शाळांच्या अनुदानाच्या बद्दल किती शाळांचं अनुदान थकलंय, कारण मोठ्या प्रमाणात आपल्याकडे अनुदानित शाळा आहेत. महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या बंद पडत आहेत, पण खाजगी अनुदानित शाळांची परिस्थिती
तुलनेनं बरी आहे, पण त्या सुद्धा नीट चालू नयेत असं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वातावरण आहे. तर त्यांच्या अनुदानासाठी किती थकीत अनुदान आहे याचा एक विचार करून त्या दृष्टीचा पत्रव्यवहार, म्हणजे मागणी आत्ताच जाईल, पण महानगरपालिका तयार झाल्यानंतर, स्थापित झाल्यानंतर जे कोणी सत्तेत असतील त्यांना आपल्याला ते पत्र पाठवायला लागेल. हायकोर्टाचा उल्लेख इथे झाला हिंदीच्या बद्दल. उत्तर भारतातल्या हायकोर्टांमध्ये हिंदीचा वापर होतो. मी राज्यशास्त्राचा आणि भाषेच्या राजकारणाचा अभ्यासक आहे. कागदोपत्री हिंदी ही उत्तर भारताच्या हायकोर्टाची भाषा आहे, कारण घटनेच्या कलम 348(2) मध्ये तशी तरतूद आहे. पण प्रत्यक्षात उत्तर भारतातल्या हायकोर्टांमध्ये सुद्धा हिंदी वापरलं जात नाही. त्यांची बोंब अशी आहे की कागदोपत्री तुम्ही मान्य केलं पण प्रॅक्टिकली तुम्ही काहीच करत नाही. आपली तक्रार अशी आहे की तुम्ही कागदोपत्री पण मान्य करत नाही. त्यामुळे हे एकूण भाषांचं जे दारिद्र्य आहे ना त्याची फक्त डिग्री वेगळी आहे. आपल्याकडे मान्यच झालं नाही, त्यांच्याकडे मान्य झालंय आणि अंमलात आलं नाही. पण घटनेत तशी तरतूद आहे. त्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यपालांच्या मार्फत राष्ट्रपतींना अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवायला लागतो. अशी चर्चा आपल्याकडे 25 वर्ष चालू आहे. तेवढंच मी तुम्हाला सांगतो. प्रणाली राऊत मगाशी म्हणाल्या की आम आदमी पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये शाळांचा उल्लेख आहे. तो नुसता शाळांचा जेनेरिक उल्लेख आहे का मराठी माध्यमाच्या शाळांचा उल्लेख आहे ते आपण तपासून घेऊ. जगातल्या सगळ्या शाळा वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर नाहीये. मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्याची जबाबदारी आपण मराठी भाषक म्हणून आपल्यावर घेतली आहे. तर आपण सगळे इथे जे बोलणारे लोक आहेत ज्यांच्या उपस्थितीची आपण नोंद घेतली आहे, ज्या ज्या पक्षांचे जाहीरनामे तुम्हाला मिळतील त्या पक्षांचे जाहीरनामे आम्ही पण शोधूच. पण जर तुम्हाला विशिष्ट पक्षांचे, छोट्या मोठ्या पक्षांचे जाहीरनामे मिळाले तर त्यातले मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी माणसाशी संबंधित जे मुद्दे आहेत ते तुम्ही या मागणीनाम्याच्या खाली जे संपर्क आम्ही दिलेत अण्णाचा आणि सुशील शेजुळेंचा, त्यांना जर त्यांच्याकडे ह्या मुद्द्यांची नोंद झाली तर जाहीरनाम्यांचा कंपॅरेटिव्ह अभ्यास करून निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला सगळ्या राजकीय पक्षांनी नेमकं मराठी शाळा आणि भाषेबद्दल काय म्हटलंय हे पब्लिक डोमेनमध्ये मांडता येईल. आणि ते सगळ्या राजकीय पक्षांना पण पाठवता येईल, समाज माध्यमावरनं सर्क्युलेट पण करता येईल. मग अशी एका ताईंनी मुद्दा मांडला की लोक इथे येतात आणि स्थलांतर दीर्घकाळ त्यांचं होतं, तर काही काळाने म्हणजे जसं टेन्युअर पोस्ट असतात तसं काही काळापुरतं लोकांनी स्थलांतर करावं हा एक मुद्दा आहे. आता आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की लोक असं सांगायला लागलेत, सुनील शुक्ला सारखे, की आम्ही इथले भूमिपुत्र आहोत आणि त्यामुळे मुंबई शहराचा महापौर हा उत्तर भारतातनं मुंबईत आलेला उत्तर भारतीय झाला पाहिजे, सांगली साताऱ्यातनं किंवा विदर्भातनं आलेला मराठी माणूस होता कामा नये. ही कॉन्फिडन्सची लेवल लोकांची ही आहे. त्यामुळे या पद्धतीनं उर्मटपणा करणाऱ्या लोकांना, आणि आपले मराठी लोकच असे आहेत की ज्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यांचं स्वागत आहे, तुम्ही या आणि आमच्या उरावर बसा, बोकांडी बसा, आम्ही तुमचं अत्यंत हार्दिक पद्धतीने स्वागत करतो, असं अत्यंत डाव्या आणि अत्यंत उजव्या असं सगळ्या लोकांना वाटतं आहे. तर आता इथपर्यंत आलंय आपल्या, आणि काही दिवसांनी मुंबई ही पूर्वाश्रमीचं महाराष्ट्राचं शहर होतं असं वाटावं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काही वेळेला तात्पुरतं स्थलांतर व्हावं अशा प्रकारचा धमकी वजा उल्लेख केला नाही तर स्थलांतराच्या प्रमाणावर मर्यादा पण येणार नाही. ते प्रत्यक्षात कसं रोखता येईल हा एक वेगळा मुद्दा आहे. ग्रंथालय आणि वाचकांचा मुद्दा तू अर्णव मांडलेला आहेस, आणखी पण कोणीतरी मांडला. तर मला वाटतं ग्रंथालयांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, कारण शाळांची पण परिस्थिती वाईट आहे. शाळांची परिस्थिती वाईट असल्यामुळे वाचणारच कोण नाही, मग पुस्तकं कशाला घ्यायची. मग लोक पुस्तकं जी घेतायत ती फक्त रॅकेट करून घेतात. प्रकाशकांचं आणि वितरकांचं रॅकेट असतं, लेखकांचं असतं, तुम्हाला माहिती आहे. तर त्याबद्दलही काम केलं पाहिजे. सरकारची संकेतस्थळं मगाशी आनेनं उल्लेख केला तसा फक्त पहिलं पान मराठीत असतं, आतला सगळा मजकूर इंग्रजीत असतो. त्याच्यासाठी ते बंद केलं पाहिजे आणि त्यासाठी महानगरपालिकांच्या संकेतस्थळापासून सुरुवात केली पाहिजे. मराठी विज्ञान परिषदेचा मगाशी मला वाटतं तू उल्लेख केलास. मराठी विज्ञान परिषद खूप काम करतं मराठीसाठी. त्यांचा प्रॉब्लेम असा झालाय, आप्पा देशपांड्यांशी काही वर्षांपूर्वी मी बोललो, ते असं म्हणाले की मराठी आणि विज्ञान असे आमचे दोन अग्रक्रम आहेत.
आता लोकांना विज्ञान मराठीतनं शिकायचंच नाहीये, तर मग आम्ही विज्ञानावर भर द्यायचा का मराठीवर द्यायचा हेच आम्हाला कळत नाही. म्हणजे आता त्यांनी 50 वर्ष विज्ञान परिषद चांगली चालवली आणि महाराष्ट्राच्या तळागाळामध्ये शाखा त्यांनी तयार केल्या, पण तळागाळापासून मुंबई शहरापर्यंत कोणाला जर विज्ञान मराठीतनं शिकायचंच नाहीये, किंवा आपण अशीच व्यवस्था निर्माण केली आहे की इंग्रजीतनं विज्ञान शिकलात तर पुढे जाल, मराठीतनं शिकलात तर गाळात जाल, असा आपला एक सामूहिक कॉन्शियसनेस तयार झालाय. तो मोडून काढला पाहिजे आणि त्याच्यासाठी विज्ञान परिषदेच्या लोकांची मदत होईल. त्यांच्याकडे पण तरुण माणसं खूप आहेत, म्हणजे मराठीतनं शिकून विज्ञानाचं काम करणारे खूप आहेत. अर्णव, तुझ्यासारख्या मुलांनी जर या प्रकारच्या नेटवर्किंग मध्ये मदत केली आम्हाला तर खूप फायदा होईल, कारण आम्ही 40-50 लोक आहोत. तुझ्यासारखी जी जेनझीची मुलं आहेत त्या मुलांनी जर थोडं या बाबतीमध्ये आम्हाला मदत केली तर त्याचा उपयोग होईल. मगाशी मला वाटतं वाचलं कोणीतरी, अमराठी लोकांना मराठी शिकवण्याचा प्रयोग मुंबई विद्यापीठानंच केलाय. 6 स्तराचा तो अभ्यासक्रम आहे. राज्य मराठी विकास संस्था त्याची पार्टनर होती आणि काही कोटी रुपये सरकारने त्याच्यासाठी खर्च केले. मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटवर ते सगळे अभ्यासक्रम आहेत. पण रिक्षावाल्यांनी, टॅक्सीवाल्यांनी, नर्सेसनी हे मराठी शिकलं पाहिजे हे त्यांच्या युनियनने सांगायला पाहिजे ना. आणि त्यांना इथे रिक्षाचा परवाना घेताना पुढच्या 6 महिन्यात त्याला मराठी शिकावंच लागेल अशी अट घातल्याशिवाय तो शिकणारच नाही. प्रॉब्लेम असा आहे की दिवाकर रावते ज्या वेळेला मंत्री होते तेव्हा त्यांनी लायसन्स घेताना एक मिनिमम मराठी यायला पाहिजे अशा प्रकारचा मुद्दा मांडला, तर लोक म्हणाले की हे प्रतिगामी आणि मागासलेले आणि संकुचित आहेत. एवढी किमान गोष्ट सुद्धा त्यांना करवून घेता आली नाही. त्यामुळे अमराठी लोकांना मराठी शिकवण्याच्या सोयी खूप उपलब्ध आहेत. मुंबई मराठी साहित्य संघात आहे, मुंबई विद्यापीठात मराठी विभागात आहे, जर्मन विभागात आहे. अमराठी लोकांना असं वाटतं की मराठी न शिकता आपलं चालतं आहे, कारण मराठी लोकच आपल्याशी मराठीत बोलत नाहीयेत आणि नाही बोललो तर कोणी आपलं वाकडं करू शकत नाही. तर या भावनेचं काय करायचं ह्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. डोंगरेंनी जो मुद्दा मांडला की प्रत्येक प्रभागात 3 मराठी शाळा, बरोबर ना डोंगरे, 3 मराठी शाळा असाव्यात. मी थोडस वास्तववादी त्याचा एस्टिमेट करतो की ज्या 3 मराठी शाळा आत्ता आहेत त्या तरी राहू द्या. नव्या 3 कराल तेव्हा कराल, नवी ते करण्याची शक्यताच नाहीये. ज्या 3 आहेत त्या तरी किमान माहीम आणि इतर ठिकाणच्या सारख्या पाडू नका. शाळांसाठी पक्षांकडून निधी असा एक मुद्दा मांडला गेला. राजकीय पक्ष दिलाच निधी तर सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या शाळांसाठी आणि त्या मुलांच्या पर्यटनासाठी देतील. मराठी मुलांच्या मराठी शाळांसाठी राजकीय पक्षांनी सामूहिक पातळीवर निधी दिल्याचं गेल्या 20 वर्षात मी एकही उदाहरण पाहिलेलं नाही. त्याच्यात सेना मनसेपासून काँग्रेस भाजपपर्यंत सगळे पक्ष आहेत. मराठी शाळांना कोणीही पैसे देत नाही, कारण मराठी शाळांमध्ये सगळं फुकटच आहे. याच भावनेवर लोकांचा सगळा कारभार चालू असतो. पण राजकीय पक्षांनी निधी द्यावा हा मुद्दा पण मराठी नाम्यामध्ये आपण घेऊ. त्यानंतर मराठी शिकवण्याच्या व्यवस्थेबद्दल आपण बोललो. गृहनिर्माण संस्थांमधल्या मराठी लोकांच्या आरक्षणाबद्दल चा उल्लेख मराठी नाम्यामध्ये कसा करता येईल आम्ही पाहू. फक्त मी तुम्हाला सांगतो की मराठी लोकांना गृहनिर्माण संस्थांमध्ये आरक्षण द्यावं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आरक्षण दिल्याशिवाय मराठी लोक अपार्टमेंट्समध्ये राहूच शकणार नाहीत ही वस्तुस्थिती आता आपण आतून मान्य केल्याचा तो पुरावा आहे. म्हणजे एकीकडे हे आपलं शहर आहे असं आपण म्हणतो, आमचं राज्य आहे असं आपण म्हणतो, आणि दुसरीकडे तुम्ही मटण खायला, चिकन खायला परवानगी देत नाही म्हणून आरक्षण द्या असं म्हणतो. त्यावेळेला गुजर मारवाड्यांनी आता प्रचंड मोठा भांडवली ताबा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांवर घेतलाय. हे वास्तव आपणच मान्य करतो आहोत जाहीरपणे. याचं काय करायचं हे एक आपल्याला ठरवायला लागेल. कोकणातल्या जमिनी परप्रांतीयांना विकण्यास बंदी असावी. तुम्ही कोकणात जर गेलात तर कृपाशंकर सिंगचीच 300 एकराची जमीन आहे आणि आपल्या एका स्वाभिमानी मराठी नेत्यानेच त्याला ती घेऊन दिलेली आहे. त्यामुळे परप्रांतीय लबाड नाही आहेत, आपले लोक नालायक आहेत. आपल्या लोकांनी त्यांना जमिनी घेऊ, म्हणजे जमिनी बारसू नाणारच्या बाबतीमध्ये सुद्धा जे कोणी इथे आहेत, मनोज इथे आहे, बारसू नाणारमध्ये जमिनींची विक्री बीकेसी मधल्या मारवाड्यांना कोणी करून दिली आहे? आपल्याच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या 2 पुढाऱ्यांच्या बगल बच्च्यांनी करून दिलेली आहे.
आणि लोकांनी ती जी सड्यावरची जमीन आहे किंवा खडकाळ जमीन आहे ती विकून लोक मोकळे झालेले आहेत. कारण लोकांना वाटतं की त्या जमिनीमध्ये 10-15 जणांचं जर एकत्र कुटुंब असेल तर येतील ते पैसे घेऊन आपण मोकळे होऊ शकतो. त्यामुळे आपण कोकणी माणसाच्या आता शक्तिपीठाला जमिनी द्यायला लोक तयार आहेत. समृद्धीला मोठ्या प्रमाणावर लोकांनी अक्षरशः प्रचंड पैसे घेतलेले आहेत. अशा ठिकाणी जे नवे गुंठा पाटील तयार झालेले आहेत त्या गुंठा पाटलांचं काय करायचं हे पण ठरवावं लागेल. कारण ज्यांच्या जमिनी आहेत त्यांनी रस्त्यावर होर्डिंग लावले आहेत की आमच्या जमिनी विकायला आम्ही तयार आहोत. त्यामुळे आपण मागणी करू, पण जे विकतायत त्यांना थांबवणं किती शक्य आहे मला माहित नाही. अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये आक्षेप घ्यावा तो मुद्दा आपल्याला मान्य आहे. एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो फक्त की हे सगळं मांडायचं आणि जे कोणी सत्तेत येतील त्यांच्याशी पुढची 5 वर्ष डील करायचं. नगरसेवक म्हणून असतील त्यांच्यासमोर, स्थायी समितीचा अध्यक्ष असेल, महापौर असेल, याच्यासाठी लोकांना भांडावं लागतं आणि भांडायचं असेल तर भीती घालवावी लागते. काय होतंय, निवडणुकीच्या तोंडावर ह्या मागण्या आपण देऊ, नाही ऐकलं सत्तेवर आलेल्या माणसांनी तर त्याच्या विरुद्ध भांडायची आपली तयारी आहे का? हा प्रयोग आम्ही केलाय. आम्ही जे नगरसेवकांचे अहवाल करतो त्या अहवालामध्ये फक्त वरळीच्या एका नगरसेवकाचं एक होर्डिंग फ्लेक्स छोटासा आनंदने लावला म्हणून त्याला रात्री 12:30 वाजता पोलीस स्टेशनला पकडून नेलेला आहे, मुंबई शहराचं विद्रुपीकरण केल्याबद्दल. म्हणजे तुमचा विश्वासच बसणार नाही की ज्या शहरात 50,000 होर्डिंग आहेत त्याच्या 4x3च्या होर्डिंगमुळे शहर विद्रूप झालेलं आहे. म्हणून तो खटला गेली 4 वर्ष चालू आहे. आणि जो नगरसेवक तिथं होता तो बौद्ध नगरसेवक आहे, आमचा कार्यकर्ता बौद्ध आहे. त्यामुळे त्याला त्या कार्यकर्त्याचं काही करता आलं नाही. म्हणून आमच्या संस्थेतले जे खुल्या प्रवर्गातले लोक होते त्यांच्यावर त्याने अॅट्रॉसिटीची केस टाकली की हे सगळे वरच्या जातीमधले लोक जाणीवपूर्वक या अनुसूचित जाती त्या कार्यकर्त्याला सोबत धरून त्याला गळी पाडून या प्रकारचं ब्लॅकमेलिंगचं काम करतायत. 3 वर्ष प्रयत्न करून त्या अॅट्रॉसिटीच्या मॅटरमधनं संस्था म्हणून आम्ही तगू शकलेलो आहोत. नाहीतर आम्ही इथे कार्यक्रमात नाही तुरुंगात तुम्हाला दिसलो असतो. तर हे इतकं कठीण आहे. अशा ठिकाणी भांडायला लोक तयार होणार का? पोलीस स्टेशनला सुद्धा लोक छोट्या केसेस साठी एखाद्या माणसाबरोबर जायला नको म्हणतात. त्यामुळे मागण्या आपण 50च्या 100 करू. त्यातल्या एका मागणीच्या अंमलबजावणीसाठी लागणारा भयमुक्त समाज आपण कसा उभा करणार हा कळीचा प्रश्न आहे. शेवटचा मुद्दा फक्त घेतो आणि मग थांबतो. संसाधनांवर मराठी लोकांचा पहिला हक्क आहे हा मुद्दा तिथे मांडला गेला आणि ते बरोबरच आहे. सगळ्या देशांमध्ये सगळ्या राज्यांमध्ये संसाधनांवरचा पहिला हक्क हा त्या राज्यातल्या लोकांचाच असतो. फक्त त्या राज्यातल्या लोकांचा म्हणजे मराठी मुसलमानांचा पण हक्क आहे, मराठी ख्रिश्चनांचा पण हक्क आहे, मराठी बौद्धांचा पण हक्क आहे आणि कबुतरांवर फार प्रेम करणाऱ्या जैनांचं सोडून द्या, गावखेड्यामध्ये राहणारा जो गावगाड्यात मिसळलेला मराठी जैन आहे त्याचा पण त्या संसाधनांवर हक्क आहे. अशा पद्धतीनं मराठीचं एक व्यापक रूप आपण पाहणार का? हे मुद्दे मी तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुमच्याशी शेअर केले. मागणीनामा या दोघांनी जो काही जाहीरनामा आपल्या समोर आमच्याशी शेअर केलाय आणि तुम्ही जे मुद्दे मांडलेत त्याच्या आधारे येत्या म्हणजे 2 तारखेला 4 वाजता आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन हा मागणीनामा सगळ्यांच्या समोर मांडतो. तो मागणीनामा किती पुढे जाऊ शकेल, जितकं तुम्ही आपापल्या समाज माध्यमावरनं तुमच्या उमेदवाराला, तुमच्या इकडच्या कुठल्याही कॅन्डिडेटला, कुठल्या पक्षाला जितकं सांगाल तितकं ते पोचेल. असं मानू नका की आपण काय नुसती माहिती देणार, काय परिणाम होईल. कदाचित लगेच परिणाम एखाद्या ठिकाणी होईल, 5 वर्षांनी परिणाम एखाद्या ठिकाणी होईल. शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. या लोकांना असं स्पष्टपणे वाटतंय की आपली कृती राजकीय असायला पाहिजे. मराठीच्या चळवळीत असे पण काही लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की आपलं काम अराजकीय असलं पाहिजे. मला स्पष्टपणे असं वाटतं की समाजामध्ये अराजकीय असं काही असत नाही. तुम्ही चहा साखरेचा पिता का बिन साखरेचा ही सुद्धा राजकीय कृती आहे. तुम्ही रस्त्यावरनं नीट चालता का नीट चालत नाही ही पण राजकीय कृती आहे. त्यांच्या आणि आमच्या राजकीय कृतीत आता काय फरक आहे की ते संभाजी ब्रिगेडच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत एका पक्षाच्या
आम्ही राजकीयच कृती करतोय, पण आम्ही राजकीय पक्षात आत्ता नाही आहोत आणि त्यामुळे ते करतायत ती कृती आम्हाला महत्वाची वाटते. प्रणाली राऊत करतायत ती कृती आम्हाला महत्वाची वाटते. उद्या मनसेचा, काँग्रेसचा, वंचितचा एखादा उमेदवार म्हणला की ह्या मागणीनाम्यातल्या 2 महत्वाच्या गोष्टी करायला मला आवडेल, तर त्या माणसाला आपल्या पातळीवर जी मदत होईल, मराठी माणूस असेल तर त्या माणसाला ती मदत आपण करावी आणि त्यातून हळूहळू हे बघा एकदम सगळं होणार नाही, टप्प्याटप्प्याने गोष्टी होत जातील. तर हे हा घाट आम्ही खूप घाईने घातला. कदाचित 2 दिवस आणखी थांबलो असतो तर आणखी 5-25 माणसं वाढली असती. पण हे आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. एकत्र काम करूया. नवे चेहरे दिसायला लागलेत आमच्या कार्यक्रमांना. नवीन माणसं दिसायला लागलीत. म्हणजे मुंबई शहरात खूप माणसं आहेत असं मी ऐकून होतो. पण खूप माणसं आहेत असं आता सभांमध्ये पण दिसतंय की मागच्या सभेत आलेले पण नव्या सभेत नव्याने आलेले थोडे फ्रेश चेहरे दिसतायत. तर ही आनंदाची गोष्ट आहे. हे थोडं वाढावं अशी एक सदिच्छा मी व्यक्त करतो आणि आनंद समारोप आभार व्यक्त करेल.